पण छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यासाठी महाराष्ट्रात उतरलेली नालायक औरंगजेबाची मुघल सेने या कार्यास अडथळा ठरू पाहत होती। देहू ते पंढरपूर अशी संत तुकाराम महाराजांची पालखी सुरू करण्यात यावी। देहूजवळ असणाऱ्या सांगोर्डे या गावात अक्षरशः महाराजांनी मुघलांना कापून काढले। नमस्कार, मी हर्षा आणि तुम्ही पाहताय एन्जॉय सक्सेस। आषाढ महिन्यास प्रारंभ झाला आणि आषाढ म्हणलं की चाहूल लागते ते पंढरीच्या वारीची। ही पंढरीची वारी म्हणजे डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी, पांढरा सदरा आणि कपाळी विठूचा टिळा आणि मृदुंगाला साथ ती टाळकऱ्यांची। एखादी 80 वर्षाची म्हातारी आजी सुद्धा तरुणांना मागे टाकत पंढरपूरच्या दिशेने आपली पावले पटापट टाकत निघते ती विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला। आणि ही वारी म्हणजे फक्त निस्सीम भक्ती आणि हरिनामाचा गजर। या आषाढी वारीसाठी संत ज्ञानदेव, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम अशा अनेक संत आणि महाराजांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात। प्रस्थान सोहळे पार पाडत ज्ञानबा तुकाराम अशी भक्तीचा गजर करत पालखी आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत। ही पंढरीची वारी गेले कित्येक वर्ष अविरत आहे आणि ती पुढेही चालू राहील।